तर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरेंची भेट घेतल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊनच राज ठाकरेंची भेट घेतली असं ते म्हणाले। बँकेत मराठीत कामकाजाबाबत राज ठाकरेंनी सूचना केल्या असून राज ठाकरेंच्या या सूचनांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं। अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात। अनेक राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत। त्यांचा आम्हाला देखील आदर आहे, त्यांना देखील आदर आहे, सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे। आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे। तर राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवरती संजय राऊतांनी खोचक टीका केली। त्यावरती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सुद्धा राऊतांना प्रत्युत्तर दिलं। घेऊ द्या ना भेटी मी बोलले त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे। चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या विषयांवर होतात। कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काय विषयावर होतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होईल। स्वागत आहे। तुमच्याकडे कोणी येत नाही। आता उबाटाची अवस्था अशी झाली की त्यांना लोकांना फोन करून बोलवावं लागतं। त्यांच्या दरवाजात कोणी जायला तयार नाही। त्यांनी जरी कॉफीचा हाऊस टाकला असेल तर याची चहाची टपरी सुद्धा चालत नाहीये, अशी यांची अवस्था आहे। आता यांना दुसरीकडे दुर्बीण लावून पाहावं लागतं कोण कुठं गेलं होतं। स्वतःकडे असलेला सुखसुकाट आता त्यांना नकोसा झालेला आहे। त्याच्यामुळे आलेलं त्यांना ते फ्रस्ट्रेशन आहे। बातमी आता सोलापुरात नाही, तिथे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतली ही धक्कादायक घटना आहे। एक मुलगी गंभीर जखमी आहे। दरम्यान दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दरम्यान घटनास्थळी भाजपचे आमदार देवेंद्र कोठे तसंच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट देत माहिती घेतली। त्याचसोबत खासदार प्रणिती शिंदेंनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली, माहिती घेतली। एकाच कुटुंबामधील 2 मुलींची मयत या ठिकाणी झालेली आहे। तर त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये, आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कुणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टॅमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना माननीय आयुक्त महोदयांनी दिलेल्या आहेत। आणि या बाबतीमध्ये जे कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय निर्णय घेतील। हा नेहमीच विषय असतो की मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे एकत्रित होतं। पण जर झोन असतो, महापालिका असते, तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते। जिकडे किरकोळ कामं आहे ती करत असते। ह्यावेळेस कोण बघताय मला सांगा? ना नगरसेवक आहे, ना महापौर आहे, ना आयुक्त आहे। म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी होतील? आणि बळी कोणाचा जातोय? सामान्य नागरिक। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात, काय चाललंय महाराष्ट्रात?